मी रेकमेंड नाही करणार तुम्हाला, कारण छोटी मोठी चूक आपल्या जीवावर बेतू शकते. तुम्ही येऊच नका, ती एक चूक आणि जीवावर बेतू शकतो. एक असा किल्ला जिथे प्रत्येक पाऊल म्हणजे जणू काही स्वर्गाची चाहूल. एक असा किल्ला जो चढताना अनुभवी ट्रेकरच्या देखील काळजाचा ठोका चुकावा. प्रचंड ऐतिहासिक वारशासह धार्मिक महत्व प्राप्त झालेला असा एक किल्ला म्हणजेच कल्याण येथील श्री मलंगड. जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, शिवशंभूंच्या स्फूर्तीमुळे आज आपण आपल्या प्रवासातील आणखी एक गड सर करणार आहोत, अर्थातच कल्याण येथील श्री मलंगड. आता मलंगड प्रसिद्ध आहे त्याच्या चित्तथरारक चढाईसाठी. त्यामुळेच मलंगडाचा थरार अनुभवण्यासाठी दरवर्षी हजारो ट्रेकर्स या मलंगडाला भेट देत असतात. आणि फक्त ट्रेकर्सच नाही तर धार्मिक महत्व प्राप्त झाल्यामुळे हिंदू मुस्लिम अनेक भाविक या मलंगडाला भेट देत असतात. पण आपण फक्त मंदिर किंवा मस्जिदीपुरत्या मर्यादित न राहता गडाचा बालेकिल्ला गाठत असताना गडाचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तो जाणून घेतलेला इतिहास तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आजची व्हिडिओ फार धमाल असणार आहे आणि फार मजा देखील येणार आहे. साधारणपणे 7व्या शतकात बांधणी झालेला धाडसी ट्रेकर्सच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा मलंगड किल्ला ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. सध्या आपण मलंगडाच्या पायथ्याशी आहोत, जिथून आपल्या ट्रेकला सुरुवात होते. पण जर तुम्हाला गडावर जायचं झालं तर एकूण तुम्ही दोन पद्धतीने जाऊ शकता. एक तर तुम्ही पैदल जाऊ शकता, किंवा जर तुम्ही वयोवृद्ध असाल, फिजिकली चॅलेंज असाल, किंवा तुम्ही फक्त दर्शनासाठी इथे मलंगडावर येणार असाल तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता फॅनिक्युलर रोपवेचा हा स्टेशन आहे, ज्याच्या साह्याने तुम्ही पीरमाचीपर्यंत जाऊन पोहोचू शकता. आता केवळ 5 ते 10 मिनिटांमध्येच अगदी कोणीही गडाच्या माचीपर्यंत जाऊ शकतो, कारण अलीकडेच मलंगडावर फॅनिक्युलर रोपवेची सुरुवात झाली, ज्यामुळे गडाच्या पीरमाचीवर पोहोचणं अगदी सोपं झालंय. तुम्ही जर का ट्रेक करण्यासाठी येत असाल तर ट्रेकिंग करणारे ट्रेकर्स मंडळी सहसा पैदलच वर जातात आणि आपण देखील पैदलच वर जाणार आहोत. बस तुम्हाला दाखवण्यासाठी इथपर्यंत येऊन पोहोचलो. सो माझ्या पाठीमागे जो फॅनिक्युलर रोपवेचं स्टेशन आहे, तुम्हाला जर का त्याचा वापर करायचा असेल, दमछाक तुमची करून घ्यायची नसेल तर तुम्ही इथे येऊ शकता. आता जर स्टेशन पर्यंत येऊन पोहोचलोच तर इथून पुन्हा माघारी न फिरता आपण इथे शेजारीच असणाऱ्या शॉर्टकट मार्गाने पुढे निघालो. खरं तर जे पायी ट्रेक करतात ना, त्यांना खाली पुन्हा उतरून जावं लागतं, म्हणजे गाड्या तिकडून न्याव्या लागतात. पण आपण काय केलं, गाडी इथेच फॅनिक्युलर रोपवे स्टेशन जवळ पार्क केले आणि तिथून शेजारीच एक वाट आहे, जिथून खरं तर अलाउड नाही आहे, जिथून जाऊन देत नाही. पण आपण सकाळी जरा लवकर आलोय, त्यामुळे आपण गपचूप त्या वाटेने चाललोय. सो तुम्हाला कधी यायचं असेल तर स्टेशनपर्यंत येऊ नका, खालीच तिकडे गाड्या पार्क करा आणि त्यानंतर तिकडून पैदल या. मधल्या वाटेने चालायला सुरुवात केली असली तरी अगदी काहीच वेळात आपण गडाच्या मुख्य पायरी मार्गाला येऊन मिळालो. फॅनिक्युलर स्टेशनकडून आल्यामुळे आपण बऱ्यापैकी अंतर वाचवलं होतं. पण आपल्या या प्रवासात वाटेत आपल्याला मिळाले या शिवस्वराज्यातील आपल्या गडकोटांच्या पुनर्निर्मितीमध्ये मोलाचा हातभार असणारे नवस्वराज्याचे खरे शिलेदार. या मलंगडाचा प्रवास आपण एकंदरीत 3 टप्प्यांमध्ये डिवाइड करू शकतो. पहिल्या टप्प्यामध्ये पायथ्यापासून पीरमाचीपर्यंतचा प्रवास, दुसऱ्या टप्प्यामध्ये पीरमाची ते सोनेमाचीचा प्रवास, आणि त्या पुढच्या टप्प्यामध्ये जिथे आपल्याला या गडाचा खरा थ्रिल अनुभवायला मिळतो तो अर्थातच बालेकिल्ल्याचा टप्पा. सध्या आपण पहिला टप्पा पार करतोय, म्हणजेच पीरमाचीकडे आपण चाललोय. पण एकंदरीत आतापर्यंत आपण पाहायला गेलो तर अलीकडेच या पीरमाचीपर्यंत या दगडी पायऱ्यांचं बांधकाम केलेलं, म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच तुम्हाला पायऱ्या पाहायला मिळतात. त्यामुळे तुमची थोडीफार दमछाक होऊ शकते. सध्या आपली देखील दमछाक होतीये, कारण दमट वातावरण आहे, पावसाचं वातावरण झालंय. आणि ही आपली खासियत वाटते, जेव्हा जेव्हा आपण ट्रेक करायला जातो, मे महिना असू दे, मार्च महिना असू दे, एप्रिल महिना असू दे, तेव्हा तेव्हा बऱ्याचदा आपल्यासोबत असं घडलंय की पावसाचं वातावरण घडलंय. आज देखील पावसाचं वातावरण झालंय. बट आशा करतो की बालेकिल्ल्याच्या टप्प्यामध्ये पाऊस पडू नये, कारण आपल्याला तो पोल क्रॉसिंगचा टप्पा पार करायचा आहे आणि आपल्याकडे सेफ्टी देखील नाहीये. थोड्या वेळासाठी का होईना गडावर पावसाचं वातावरण निर्माण झालेलं. गडाचा बालेकिल्ला ढगांच्या आड लपू लागला. अशातच आपल्याप्रमाणेच अनेकांची माचीकडे जाण्याची लगबग सुरू होती. पीरमाचीच्या वाटेत भरपूर दुकानं आहेत, जिथे आपली नाश्ता पाण्याची सोय होऊ शकते. पण हे सगळं न करता आपण जाऊन पोहोचलो मलंगडाच्या वाटेवरील दुर्गा माता मंदिरात. दुर्गा मातेचं दर्शन घेऊन पुढे निघालो आणि अगदी काहीच वेळात आपण या मलंगडाच्या माचीवर, अर्थातच पीरमाचीवर येऊन पोहोचलो. 1-1.5 तासांच्या अथक परिश्रमानंतर आपण या फॅनिक्युलर रेल्वे स्टेशनच्या अंतिम रेल्वे स्टेशन पर्यंत येऊन पोहोचलोय, म्हणजेच आपण पीरमाचीवर येऊन पोहोचलोय. सो दर्गा वगैरे तुम्हाला दाखवतोच, पण त्या अगोदर आपण नाश्त्यासाठी काय आणलं नव्हतं.
सो नाश्त्यासाठी आपला इथे इडलीवाले दादा भेटलेत, त्यांच्याकडून इडली आणि डोसा घेतोय. सो पार्सल घेऊन आपण वरती जाणार आहोत. पीर माचीवर पोहोचून थकलेल्या शरीराला दिलासा म्हणून आपण उसाचा रस प्यायलो आणि नवीन ऊर्जा घेत पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात केली. मार्केट एरियामधून जात असताना यावेळी आपण येऊन पोहोचलो होतो एकूण 5 दर्ग्यांपैकी मुख्य दर्ग्यापाशी. या पीर माचीचा विस्तार प्रचंड आहे. याच माचीवर एका ठिकाणी नैसर्गिक गुहा अर्थात नेडं आहे. प्राचीन काळामध्ये सैनिकांना आसरा देणारी ही जागा आजही प्रवाशांना इथे थांबून निसर्गाचा आस्वाद घेण्याचं निमंत्रण देते. हे सगळं पाहून झालं की मुख्य दर्ग्याच्या समोरून जाणाऱ्या एका गल्लीतून आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात होते. सो फायनली अशा पद्धतीने आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा आपण पूर्ण केलाय. पीर माची आपली झालेली आहे आणि आता आपण सोने माचीचा प्रवास सुरू केलाय. वाटेमध्ये आपल्याला काही मित्र आपल्याला मिळालेत, त्यांचे इंट्रोडक्शन मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो, करून देतो. पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे अगदी पायथ्यापासून पीरमाचीपर्यंतच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत पायऱ्या होत्या, पण जो हा दुसरा टप्पा आपल्याला लागलाय तिथे रॉक पॅच आहे, थोडीशी स्टीप क्लाइम्बिंग आहे, ती करत करत आपल्याला वर जावं लागतं. म्हणजे त्या नवीन बनवलेल्या पायऱ्या पीरमाचीवर समाप्त होतात आणि त्यानंतर इथे आपल्याला जुन्या वाटेला सुरुवात होते. सो इथे थोडीशी थकावट तुमची होऊ शकते. त्या नवीन बनवलेल्या पायऱ्यांवर जास्त थकवा जाणवला, इथे थोडासा कमी जाणवतोय, बट चढाई थोडीशी स्टीप आहे. सोने माचीच्या या टप्प्यावर खऱ्या अर्थाने आपली चढाई सुरू होते. निसरड्या वाटेवर पायऱ्यांऐवजी खडकाचा सहारा घेत वर सरकत असताना आपण या गडाच्या बलदंड कातळ भिंतीला येऊन भिडतो. फायनली आपण या मलंगडाच्या कातळ भिंतीला येऊन भिडलोय. इथे आल्याच्या नंतर आपल्याला इथे हे वाघोबाचं शिल्प रेखाटलेलं पाहायला मिळतंय, शेंदूर वगैरे तिथे लावलंय. पण इथून पुढे आपल्या गडाच्या खऱ्या पायऱ्यांना सुरुवात होते. म्हणजे ज्या जुन्या ऐतिहासिक पायऱ्या आहेत त्या कातळकोरीव पायऱ्यांना आपल्याला इथे पाठीमागे सुरुवात होते. तर ज्यावेळी इंग्रजांमध्ये आणि मराठ्यांमध्ये 1780 साली युद्ध झालं होतं, त्यावेळी इंग्रज अधिकाऱ्याने या पीरमाचीचा जो भाग जिंकून घेतला, त्यानंतर इथे तोफा चढवल्या होत्या आणि त्या तोफांचा मारा या भिंतीवर केला होता, या मलंगडावर केला होता. तर त्या पायऱ्यांचं स्ट्रक्चर असं असल्यामुळे तोफांचा मारा जरी झाला तो या भिंतींवर होत असेल, त्यामुळे पायऱ्या सेफ राहिल्या असतील. तेव्हाच्या काळीमध्ये जे बनवलं होतं सुरक्षेच्या दृष्टिकोनाने अतिशय सुरक्षित असं स्ट्रक्चर हे बनवलेलं होतं, त्यामुळे तेव्हाच्या इंजिनियर्सला दाद द्यायला पाहिजे. पुढच्या प्रवासाला सुरुवात करायच्या अगोदर मॅगीचा प्लॅन बनला ना टोपशी काली नको पराला म्हणून मयूर शेटनी आपल्या टोपशीला बूर घेतला. आता आमच्याकडे तर बूर घ्यायलाच बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की सांगा. पण तो पिक्चर तुम्ही ऐकला असेल, एक गाडी ना बाकी अनाडी. आपल्याकडे गाडी तर नाही, पण आपण असं बोलू शकतो की एक मॅगी ना 5 आचारी. मॅगीचा प्लॅन बनला, 2 मिनिट में मॅगी रेडी ना सगळेही मॅगी उताव मारला ना आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. सो इथे त्या आपल्याला कातळकोरीव पायऱ्यांना सुरुवात होते. सध्या पायऱ्यांची अवस्था थोडीशी बिकट आहे, पण ठीक आहे, वर चढून जाण्यासाठी यांची खूप मदत होईल आपल्याला. या दगडी पायऱ्यांवर पाऊल टाकताच आपण काळाच्या प्रवासाला सुरुवात करतो. यातील प्रत्येक पायरी जणू शतकानुशतकांच्या आठवणीत जपून ठेवते. 7व्या शतकात बांधल्या गेलेल्या या मलंगड किल्ल्याचा नंतरच्या काळात अनेक राजवटींनी वापर केला. पुढे मराठ्यांच्या साम्राज्यात देखील मलंगड हा रणनीतिक दृष्ट्या महत्वाचा ठरला. 1780 साली इंग्रज आणि मराठ्यांमध्ये झालेली लढाई मराठ्यांनी दाखवलेल्या शौर्यासाठी जगप्रसिद्ध आहे. अखेर आपण आपल्या या चढाईचा, आपल्या या प्रवासाचा दुसरा टप्पा देखील पार केलाय आणि आपण इथे या माचीवर येऊन पोहोचलोय. माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय तो आहे या गडाचा बालेकिल्ला, तिथे आपल्याला जायचंय. पण इथं दूरवरून जर का तुम्ही पाहिलं ना तर राजगडाच्या सुवेळा माचीवर असणारे हत्तीप्रस्तर त्याची तुम्हाला आठवण जरूर होईल. पण तो आपला आहे फायनल डेस्टिनेशन. पण सध्या या घडीला आपण इथे माचीवर पोहोचल्याच्या नंतर अगदी समोरच इथे आपल्याला हा एक चोर दरवाजा, भुयारी मार्ग पाहायला मिळतोय. अशाच प्रकारचे चोर दरवाजे आपण अनेक गडांवर पाहिलेत. सुधागडावर देखील आपण असाच प्रकारचा दरवाजा पाहिला होता. सो या दरवाजाचा वापर इमर्जन्सी एक्झिट किंवा आणीबाणीच्या काळामध्ये आपत्कालीन समस्येमध्ये इमर्जन्सीच्या टायमाला बाहेर पडण्यासाठी केला जायचा. सो इथे देखील तसाच प्रकारचा एक दरवाजा पाहायला मिळतोय. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो की कशा प्रकारचा दरवाजा आहे. सो
इथे तुम्ही पाहू शकता की या दरवाजाचा आकार खूप लहान आहे, म्हणजे जेमतेम एक माणूस पास होऊ शकेल इतकाच काय तो या दरवाजाचा आकार. आणि ही गोष्ट जाणीवपूर्वक केली जायची, कारण हा दरवाजा सहजासहजी कोणाच्या लक्षात येऊ नये आणि कोणाला सापडू नये यासाठी अशा प्रकारचे चोर दरवाजा जे होते, चोर वाटा ज्या असायच्या त्या रिलेटिव्हली लहान केल्या जायच्या, म्हणजे सहसा कोणाला कळून येऊ नये. तर हा या दरवाजाचा छोटेखानी एक्झिट पॉइंट आहे. म्हणजे या दरवाजाचा आकार, या एक्झिट पॉइंटचा आकार इतका छोटा आहे की लिटरली आपल्याला डक वॉक करत बाहेर यावं लागतं. पण इथून आपण आलो की थेट तटबंदीच्या बाहेर पडतो, म्हणजे गडाच्या बाहेर पडू शकतो. आणि इथे ही जी जागा आपल्याला पाहायला मिळते, या ठिकाणी पूर्वी वाट असायला हवी. सध्या इथे आपल्याला वाट दिसत नाहीये, पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. पण इथे पूर्वी वाट असायला हवी, म्हणजे एकदा इथून जर का आपले सैनिक बाहेर पडले आणीबाणीच्या काळामध्ये, अटातटीच्या काळामध्ये, तर इथून पडून खाली जाऊन पुन्हा एकदा दुसऱ्या वाटेने वरती जायचे. सो अशा प्रकारचं ते फंक्शन असायला हवं. हा आपला चोर दरवाजा पाहून झालाय. या चोर दरवाजापासून इकडे जर का तुम्ही गेलात ना, तर तिथे आपल्याला काही पाण्याचे टाके पाहायला मिळतात, बुरुज पाहायला मिळतात. आणि या बाजूला जर का आपण गेलो, म्हणजे समोर तिकडे जर का आपण गेलो, तर आपण गडाच्या बालेकिल्ल्यावर जाऊन पोहोचतो. तो तिकडचं मी तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आपण बालेकिल्ल्याकडे जाऊयात. प्रवेशद्वारातून वर माचीवर प्रवेश करते झालो की डाव्या बाजूला अगदी काहीच अंतरावर आपल्याला मानवनिर्मित गुहा पाहायला मिळतात. आता या पाण्याच्या टाक्या आहेत की पहारेकरांच्या खोल्या आहेत याबद्दल आपल्या मनामध्ये थोडासा संभ्रम होता. पण या गुहा पाहून घेतल्या आणि पुढे निघालो तर इथे आपल्याला तटबंदी दरम्यानच शौचकूप पाहायला मिळतात. डोंगर रांगांमध्ये उभा असलेला हा गड आसपासच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी उपयुक्त होता. आजही मलंगडावरून आजूबाजूचा परिसर खूपच देखणा दिसतो. मलंगडाच्या उंचीमुळेच इथून आसपासचे अनेक किल्ले आणि डोंगर रांगा सहज दिसून येतात. भीमाशंकर पर्वतरांग, किल्ले ताहुली, चंदेरीसह अनेक गड किल्ले, तर बदलापूरचा परिसर देखील इथून आपल्या नजरेस पडतो. प्रत्येक दिशा जणू इतिहासाची वेगळी कहाणी सांगते. पण आता आपल्याला साधायचं होतं आपलं मुख्य लक्ष, अर्थातच गडाचा बालेकिल्ला. थोडीफार हिंमत एकवटवली आणि धीम्या पावलांनी आपण आपल्या बालेकिल्ल्याचा प्रवास सुरू केला. सो फायनली आपल्या या मलंगड भ्रमंतीचे पहिले 2 टप्पे आपण सक्सेसफुली पार केलेत, एक्सप्लोर केलेत. आपण पीरमाची देखील पाहिली, आपण सोनेमाची देखील पाहिली, आणि आता आपल्या शेवटच्या टप्प्याला अर्थातच बालेकिल्ल्याच्या चढायला सुरुवात झाली. तुम्ही इथं माझ्या पाठीमागे पाहू शकता, हा भला मोठा कातळ आहे आणि या कातळाच्या नजीकच डाव्या बाजूने आपल्याला जायचंय. पुढे जाऊन आपल्याला पायरी मार्ग लागणार आहे. सो अगदी इथे तुम्ही पाहू शकता, इथून थोडं आपण सेफली जाणं प्रेफर करायला हवं, कारण इथे रेस्क्यू होऊ शकतं. अगदी माझ्या शेजारीच तुम्ही पाहू शकताय, तर इथे दरी आहे आणि फार छोटी जागा आहे आणि या छोट्याशा जागेमधून आपल्याला पुढे जावं लागतं. मगाशी ते भरपूर माकड होते आणि माकडाने आम्हाला भरपूर त्रास दिलाय. त्यामुळे जेव्हा कधी याल ना, सोबत काठी वगैरे ठेवा, नाहीतर माकड खूप हरामी आहे तिथले. आपण इथवर येऊन पोहोचलोय. इथे तुम्ही पाहू शकता, तर हा पायरी मार्ग आहे, कातळकोरीव पायरी मार्ग. या मार्गावरून पुन्हा एकदा आपल्याला वर चढत जायचंय. कातळकोरीव पायऱ्यांचा हा टप्पा आहे. थोडंसं सांभाळून आपण जाऊयात, कारण देखील आपल्याला खऱ्या चॅलेंजला सामोरं जायचं आहे. अर्थातच तो गोल क्रॉसिंगचा टप्पा. इथे सध्याच्या घडीला ठीक आहे, पायऱ्या आहेत, इतके काही डिफिकल्ट नाही आहे. शेजारी दरी वगैरे आहे, पण ठीक आहे, या सगळ्या गोष्टींची आपल्याला सवय आहे. सो इथून पुढे थोडी आपण काळजी घेऊयात. मित्रांनो,
फायनली आपण या मलंगगडाच्या सगळ्यात डेंजरस स्पॉटवर येऊन पोहोचलोय. इथे तुम्ही पाहू शकता ही लोखंडी सीडी आहे, पाईप आहे. ॲक्च्युली पहिले पाईपच होता, त्यानंतर ही लोखंडी सीडी इथे बसवण्यात आलेली आहे आणि इथून आपल्याला पुढे जावं लागतं. पण मी रेकमेंड नाही करणार तुम्हाला, कारण भाई एक चूक आणि जीवावर बेतू शकतो. सो मी नाही रेकमेंड करू शकत आणि विदाऊट सेफ्टी तर तुम्ही येऊच नका. मी तर हेच सांगेल, कारण छोटी मोठी चूक आपल्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे तेवढी काळजी घ्या. सो आता आपल्याला इथून हा क्रॉस करून जायचं आहे. सो आता इथं उभ्याने जायचं की बसून जायचं हे आपण ठरवू, पण ही सीडी आपल्याला क्रॉस करून जावी लागते. मलंगगडाच्या बालेकिल्ल्यावर जास्त जागा नाहीये, पण जितके आहे त्यामध्ये देखील आपल्याला काही वास्तू पाहायला मिळतात. सर्वप्रथम गडाच्या बालेकिल्ल्यावर आपल्याला वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. बहुधा हे किल्लेदाराचं निवासस्थान असायला हवं. या निवासस्थानाच्या शेजारीच आपल्याला पाण्याच्या काही टाक्या पाहायला मिळतात, ज्यांच्या मधोमध अलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्यात आली आहे. पण हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला पार करायचा होता हा पोल क्रॉसिंगचा टप्पा, जिथे आपली चांगली धडपड चालू होती. मित्रांनो, थोडंसं निराश व्हायला होतंय, कारण ठरवलं होतं की विदाऊट सेफ्टी इक्विपमेंट आपण आज मलंगगड सर करू आणि आपण प्रयत्न देखील केले. तुम्ही पाहिले असतील, आपण भरपूर प्रयत्न केले, पण काही कारणास्तव आपल्याला त्या पॅचवर माघार घ्यावी लागली आणि आपला मलंगगडाचा बालेकिल्ला सर करायचं स्वप्न सध्या तरी स्वप्नच राहतंय. थोडंसं निराश झालोय, पण मी तुम्हाला प्रॉमिस करतो की नेक्स्ट टाइम 100% आपण मलंगगडाचा बालेकिल्ला देखील सर करू. भले आपण सेफ्टी इक्विपमेंट सोबत येऊ, ग्रुप सोबत येऊ, पण मलंगगडाचा बालेकिल्ला सर केल्याशिवाय सध्या तरी मला तरी चैन पडणार नाही. पण प्रोत्साहन म्हणून, आमच्या प्रयत्नांना दाद म्हणून, जर का आतापर्यंत व्हिडिओ आवडले असेल तर आम्हाला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या व्हिडिओ आम्ही नेहमी घेऊन येतो, त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.